नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, महाराष्ट्रात महायुती सरकारच्या काळात लाडक्या बहिणींच्या मजा चालू आहे, पण अद्यापही काही महिलांना हप्ता मिळाला नाही। यांनी काय करावे? अशा बहिणींनी सर्वात आधी आपले बँक पासबुक आणि आधार कार्ड घेऊन जवळील सेतू केंद्रावर किंवा जिथे आपले बँक अकाउंट आहे त्या बँकेत जाऊन आधार लिंक करून घ्यावे, कारण की त्यांना आता हप्ता मिळणार आहे। तसेच ज्या महिलांच्या अजूनही फॉर्म भरले नाही अशा महिलांनी काय करावे? मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे, गव्हर्नमेंट नेहमीच निवडणुकीच्या वेळेस मोठमोठ्या घोषणा करते आणि त्या पूर्ण कधी होणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे। महिलांना 2100 रुपये एवढा हप्ता देऊ असे शिंदे सरकारने घोषणा केली होती, पण आता 2100 काय हे 1500 देखील मिळतात की नाही हे सर्वात मोठा प्रश्न आहे। देवेंद्रजी फडणवीस म्हणतात की हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा मंजूर झाल्यानंतर पुढे पैसे मिळतील, म्हणजेच की आतासुद्धा फक्त ज्या महिलांचे हप्ते बाकी आहेत त्यांनाच पैसे मिळणार आहेत, पात्र महिलांनाच हे पैसे मिळणार आहेत। अशात आता ज्या महिलांचे काही त्रुटी किंवा ज्यांच्या काही चुका असतील त्या महिलांनी फॉर्म चेक करून घ्यायचे, संकेतस्थळावरती जाऊन आपला फॉर्म पूर्णपणे पाहून घ्यायचा आहे की नेमकी चुकी कुठे आहे, आपले आधार लिंक आहे की नाही, हे सर्व 31 डिसेंबरच्या आत सर्व चेक करायचे आहे, कारण की 31 डिसेंबरपर्यंत त्यांना हप्त्याचे वाटप होणार आहे। त्यानंतर लगेच त्यांच्या खात्यात पैसे येणार आहे। पुढील हप्त्यांचे काय होणार आहे? चला तर भेटूया नवीन अपडेट्ससह।